टोमॅटोला 50 पैसे किलो भाव मिळाल्यामुळे जुन्नर मधले शेतकरी संतापले। टोमॅटो रस्त्यावर फेकून केलं आंदोलन। छगन भुजबळांची न्यायालयीन कोठडी 13 एप्रिलपर्यंत वाढवली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर आणि पंकज भुजबळची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सुनावणी। बुलडाण्यात प्रेमसंबंधातून तरुणानं 17 वर्षांच्या तरुणीला पेटवलं। उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू। तर भिवंडीत माहेरहून पैसे आणत नाही म्हणून पतीनं पत्नीची केली हत्या। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट। शिवसन्मान पुरस्कारासाठी तलवार देऊन दिलं निमंत्रण। शेतकऱ्यांच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार। आपुलकी संस्थेनं अमरावतीत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी झटणाऱ्याला जीवन गौरव देऊन केला सन्मान। आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सवाचा उत्साह। देवाच्या मांड्याची परंपरा कायम। तर शहापुरात पार पडला शिमगोत्सवाचा बोहडा। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। सुरुवात आपण या बुलेटिनची करणार आहोत ती म्हणजे जुन्नरच्या टोमॅटोंनी। टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत असल्याने जुन्नर मधल्या शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चक्क हायवेवरच टोमॅटो फेकून दिले। सरकार विरोधी घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेधही व्यक्त केला। ऐन उन्हाळ्यात टोमॅटोला केवळ 50 पैसे ते 1 रुपया किलो असा भाव मिळतोय। कोण म्हणतो देत नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि ते टोमॅटोच्या पेट्या घेऊनच पुणे नाशिक महामार्गावर उतरले। घोषणाबाजी करत त्यांनी चक्क रस्त्यावरच टोमॅटो फेकून दिले आणि रस्त्यावर बैठक मारत महामार्ग अडवून धरला। नारायणगाव टोमॅटो जे मार्केट आहे ते राज्यामध्ये एक प्रसिद्ध टोमॅटो मार्केट आहे। या ठिकाणी दररोज शेतकरी टोमॅटो घेऊन येतात, परंतु टोमॅटोचे बाजारभाव 10 आणि 20 रुपये कॅरेट याप्रमाणे या ठिकाणी व्हायला लागलेले आहे। नुसतं एक कॅरेटचं भाडं म्हटलं तर 30 रुपये आणि या ठिकाणी 10 आणि 20 रुपयाचा बाजारभाव जर मिळणार असेल तर शेतकरी प्रचंड खर्च करून त्यांनी जे टोमॅटो लावलेले आहेत तो पूर्णपणे याच्यात अडचणीमध्ये येऊन कर्जबाजारी होऊ शकतो। पुणे जिल्ह्यातल्या नारायणगाव इथं जुन्नर बाजार समितीचा उपबाजार भरतो। देशातल्या सर्वात मोठी टोमॅटो बाजारपेठ अशी या बाजार समितीची ओळख आहे। उन्हाळी हंगामात सर्वात जास्त निर्यातक्षम टोमॅटो या परिसरातला शेतकरी पिकवतो, पण यंदा मात्र बाजारभाव पडल्यानं टोमॅटोचे भाव गडगडले। शेतकरी सकाळचे लवकर टोमॅटो तोडून इथं मार्केटला घेऊन येतात, तरी पण इथे कमी बाजारभावाने त्याची खरेदी केली जाते। मार्केट कमिटीचे इथे सदस्य नसतात किंवा काही शेतकऱ्यांना तो माल परत रिटर्न घरी घेऊन जावा लागतो आणि उकड्या टाकावा लागतो। टोमॅटोसाठी जितका खर्च केलाय तितकं उत्पन्नही निघत नसल्यानं शेतकरी मेटाकोटीला आलाय। त्यामुळेच त्याचा संताप अनावर झाला। रायचंद शिंदे, IBN लोकमत, जुन्नर। राज्यात झालेल्या 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोनं म्हणजे ACBनं दुसरा FIR नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे 3 अधिकारी ज्यांची नावं आहेत, या अधिकाऱ्यांविषयी हे काम करणाऱ्या कंत्राट घेणाऱ्या कंपनीचे 6 संचालक सुद्धा ज्यांची नावं या सगळ्यामध्ये आहेत त्याविषयी अधिक माहिती दिली गेली। टेंडर प्रक्रियेमध्ये RJ शहा कंपनी तसंच डी ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या कंपन्यांचा फायदा पोहोचवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सोपान रामराव सूर्यवंशी सेवानिवृत्त मुख्य अभियंता सध्या राहणार औरंगाबाद, उमाशंकर पर्वते सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गोसेखुर्द डावा कालवा, चंदन जिभकाटे वरिष्ठ लेखाधिकारी विदर्भ सिंचन विकास महामंडळ यांचा समावेश आहे। कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीचे संचालक कालिंदी शहा, तेजस्विनी शहा, विशाल ठक्कर, प्रवीण ठक्कर, जिगर ठक्कर, अरुण कुमार गुप्ता यांचा समावेश आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई इथल्या घरी सुद्धा छापे मारण्यात आले। महाराष्ट्रामध्ये विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
यांनी गोसीखुर्द कामाबद्दल जी कामं केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्र शासनाने उघड चौकशी आदेशित केलेली आहे. त्यामध्ये काल मुखाबर्डी कालव्याच्या मातीकाम व बांधकामाबद्दल अँटी करप्शन ब्युरोने उघड चौकशीच्या अहवालावरून FIR दाखल केलेली आहे. अँटी करप्शन ब्युरो नागपूरने 25 कोटीच्या वरील 40 कामे जे टेंडर दिलेलं आहे त्याची उघड चौकशी चालू आहे आणि सर्व याच्यामध्ये डिटेल चौकशी केल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. भिवंडीतली एक धक्कादायक घटना आहे. वंजारपट्टी परिसरामध्ये राहत असलेल्या एका 28 वर्ष विवाहित महिलेचा तिच्या पतीनेच गळा चिरून खून केलाय. माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा पती तिला मारहाण करायचा. खून केल्यानंतर फ्लॅटला बाहेरून टाळं लावून अरमान मुलांना शाळेतून आणण्याकरता निघून गेला आणि घरी परतल्यावर पत्नीचा शोध घेण्याचा त्यानं बनाव केला. अरमानला निजामपुरा पोलिसांनी गजाआड केलाय. नुकतंच 12 लाख रुपये खर्च करून तिच्या माहेरच्यांनी तिला फ्लॅटही घेऊन दिला होता. तरी देखील माहेरून 50,000 रुपये घेऊन येण्याची मागणी तिच्या नवऱ्यानं सुरूच ठेवली होती, ज्यावरून दोघांमध्ये सतत भांडणं सुरू होती. त्यानंतर अरमाननं शमीमचा खून केला. 29 मार्चला शमीम मुलांना आणण्यासाठी शाळेत पोहोचला नाही, त्यामुळे अरमानला शाळेतून फोन आला. तो मुलांना घेऊन घरी आला आणि आपल्याला काहीच माहीत नसल्याचा त्यानं आव आणला. पैसे आणण्यासाठी अरमान शमीमच्या माहेरी सतत तगादा लावायचा हे कळल्यानंतर त्या दिशेनं पोलिसांनी तपास केला आणि रात्री उशिरा अरमाननं आपणच हत्या केल्याची कबुली दिली. अरमानला भिवंडी न्यायालयानं 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर भिवंडीनंतर बुलढाण्याकडे आपण बोलतोय. बुलढाण्यामध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडलेली आहे. प्रेमसंबंधातून 17 वर्षांच्या तरुणीला पेटवण्याचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात 26 मार्चला घडलाय. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा गावातल्या करण गणेश धुरंदर या तरुणानं या मुलीच्या तो घरी गेला. या मुलीनं त्याच्यासोबत जावं अशी त्याची मागणी होती. तिनं नकार दिला. त्यावर अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारण्याचा या तरुणानं प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये ही तरुणी 60% भाजली होती. तिच्यावर लाखनवाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, पण आज उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे लाखनवाडा गावात शोककळा पसरली आहे. करणला त्याचा भाऊ आणि वडील या दोघांनी हे सगळं करायला भाग पाडल्याची तक्रार पीडितेच्या आईनं केली आहे. तिघांविरुद्ध 307-34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत फक्त मुख्य आरोपीच्या भावाला पकडण्यात पोलिसांना यश आलंय. दोघे बापलेक अजून फरार आहेत. पोलीस या संदर्भात काहीही माहिती द्यायला तयार नाहीत. भांडण झाले त्यांचे दोघांचे, पोरीचे आणि त्यांचे. आम्ही घरी नव्हतोय. घरी नसून पण पोरानं पण धमकी दिली का तू माझ्यासोबत बाहेर चाल, मी तुझ्या सगळं लग्न करायला तयार आहे. पोरगी बोलली की मी आता सध्या घरी तुमच्यासोबत येत नाही तसं. मग त्यांचं म्हणणं झालं की मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, तर तू काय येऊ शकत नाही. मग याचं म्हणणं झालं की बाबा मी येत नाही. मग लगेच यांचे काय झालं काय माहिती, मनामध्ये आलं. त्यांच्या घरून जाऊन घासलेट पण घेऊन आला आणि लगेच पोरीला पेटून दिलं आणि लगेच तिथून पळलं. रॉकेल सोबत आणलं, वर गच्चीवर गेला, रॉकेल टाकलं आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा आमची जे भाची आहे तिनं स्वतः डोळ्यानं पाहिलं की यानंच पेटून दिलं म्हणून. आणि गावातल्या लोकांनी चांगली मदत केली आणि ते हौद आहे, हौदामध्ये पडली होती, हौदातून वर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. यंदा राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असली तरी यंदा कोल्हापूर विभागात विक्रमी ऊसाचं गाळप झालंय. सध्या याच गाळप हंगामाचा शेवटचा कालावधी सुरू असून येत्या 15 एप्रिलपर्यंत गाळपाचा हंगाम चालेल अशी शक्यता वर्तवली जाते. पण आता हाच गाळप हंगाम संपत आलेला असतानाच FRPच्या उर्वरित 20% रकमेवरून ऊस पट्ट्यात पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नियमाप्रमाणे द्यावी लागणारी FRP 80 आणि 20% देण्याचं निश्चित झालं होतं. त्यानुसार ऊस उत्पादकांना जरी 80% रक्कम मिळाली असली तरी पावसाळ्याच्या तोंडावर 20% रक्कम मिळणं अपेक्षित आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक होणार असून येत्या 3 तारखेला कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीचा एक मेळावा होणार आहे. या मेळाव्यामधून खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे 20% काय आंदोलन पुकारणार याकडे कारखानदार आणि ऊस उत्पादक यांचं लक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 21 साखर कारखान्यांपैकी 11 कारखान्यांचं गाळप आता पूर्ण झालंय. त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. काय जरी झालं तरी आजच्या घटनेला ताबडतोब त्यांना पैसे दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढं तीव्र आंदोलन करू आणि याला सळूक बळूक केल्यावर सोडणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. कोणताही कारखाना ही 20% रक्कम द्यायला
नकार देणार नाही, ती द्यावीच लागेल. त्यांचा हक्क आहे आणि आमचं ती कायदेशीर बंधन आहे. त्यामुळे ते आम्ही पैसे ती राहिलेले 20% रक्कम देणारच. परंतु त्यासाठी आपल्याला काय होईल की आता दर वाढले, बरोबर आहे, पण दर कसे एकदम झपाट्याने वाढलेले आहेत. या 15-20 दिवसात 3 आठवड्यामध्ये हळूहळू वाढत एकदम हे दर वाढले आणि ते साखर त्या प्रमाणात बाहेर गेलेली नाही. ती साखर आमच्यामध्ये गोडाऊनमध्ये जवळजवळ 90% साखर अजून बऱ्याचशा कारखान्यांकडे तशीच शिल्लक आहे. तेव्हा ती साखर सुद्धा बाहेर जायला लागेल. नाशिक जिल्ह्यातली धरणं आता तळ गाठतायत. पुढील महिन्यापासून पाणी टंचाईचा प्रश्न अधिक भीषण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 4 धरणं कोरडी पडली आहेत, तर अन्य 5 धरणांमधील पाणी साठा 10%च्याही खाली गेलाय. येत्या 15 दिवसांमध्ये या धरणांमधील उपयुक्त पाणी साठाही शून्यावर जाण्याची शक्यता आहे. मॉन्सूननं यंदा जिल्ह्याकडे पाठ फिरवल्यानं बहुतांश धरणं पूर्ण भरू शकलेली नाही. अनेक धरणं 50%हूनही कमी भरली. अशा परिस्थितीत प्रशासनानं जिल्हावासियांना पाणी वाटपाचं नियोजन केलं, परंतु जायकवाडीसाठी पाणी सोडावं लागल्यानं गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला. आज मितीस गंगापूर धरणामध्ये 23% एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीपेक्षा तो निम्म्याहून कमी असल्यानं पाणी वापराबाबत काटकसरीचं धोरण अवलंबल्याशिवाय गत्यंतर नाही असंच समोर येत आहे. अजून काही बातम्या आपण पाहणार आहोत, मात्र त्याआधी घेतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. आपण पाहताय गावाकडच्या बातम्या. एक्साईज ड्युटी म्हणजे अबकारी कर रद्द करण्यासाठी या मागणीसाठी सराफांचा गेल्या 29 दिवसांपासून संप सुरू आहे. तरी देखील केंद्र शासनानं याची साधी दखल सुद्धा घेतली नाही असा आरोप करत मनमाडसह मालेगाव, चांदवड, येवला, नांदगाव, लासलगाव आदी गावातल्या संतप्त सराफा बांधवांनी आज मनमाडला शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. मालेगाव शिर्डीच्या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांची रांग लागून वाहतूक मात्र काही काळ ठप्प झाली होती. 30 दिवसांपासून जे आंदोलन चालू आहे याची साधी दखलही केंद्र सरकारने घेतलेली नाही आहे. केंद्र सरकारने जो जाचक अबकारी कर जो लादलेला आहे, या करामुळे आमचे सुवर्णकार बांधव, सराफ बांधव देशोधडीला जाणार आहे. आम्ही एक्साईज कायद्याची अंत्ययात्रा काढली आहे. एक्साईज कायदा रद्द होण्याकरता सगळं भारतभर सराफ सुवर्णकारचं आंदोलन बेमुदत चालू आहे. हा कायदा अत्यंत काळा, जाचक, राक्षसी आणि इन्स्पेक्टर राज करणारा कायदा आहे. खरं तर सराफा व्यापाऱ्यांचं राज्यभर आंदोलन सुरू आहे, मात्र हा रास्ता रोको जो करण्यात आला त्याविषयीची बातमी आपण पाहत होतो. कोल्हापूरच्या बातमीकडे वळतोय. कोल्हापूर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. कोल्हापूर मनपाची निवडणूक झाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं होतं. पण कोणतीही करवाढ न करता 1180 कोटी 54 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांनी सादर केला. यामध्ये शहरात सेफ सिटी प्रकल्प राबवणं, वायफाय सिस्टीम सुरू करणं, काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेची अंमलबजावणी करणं, कोल्हापूर शहर हागणदारी मुक्त करणं, कॉम्रेड गोविंद पानसरेंचं भव्य स्मारक आणि पुतळा उभारणं अशा वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी सभापती जाधव यांना क्रिकेटच्या बेटिंग प्रकरणी कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतरही जाधव यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळत आज हा अर्थसंकल्प सादर केला. रायगड जिल्ह्यातील रोहा इथं सर्वहारा जन आंदोलनातर्फे राज्याच्या नवीन अर्थसंकल्पातील सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, बालविकास आणि पोषण या सगळ्या सेवांवरील तरतुदींमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सामान्य जनतेच्या सेवांवर गदा आणणारा असेल. भांडवलदार तुपाशी, जनता उपाशी अशी स्थिती असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. रोहयोच्या तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर शिर्डी पोलीस ठाण्याच्या कोठडीत किरण रोकडे या युवकाचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. किरण रोकडे हा 18 वर्षांचा आहे. पोलिसांनी घातपात केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
किरण पाकिटमार असल्याच्या संशयावरून पोलिसांनी खरं तर त्याला ताब्यात घेतलं होतं. किरणच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर वसाहतीतल्या लोकांनी या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केला. नगर मनमाड हायवेवर पोलीस स्टेशन समोर या सगळ्यांनी रास्ता रोकोही केला. भंडारा जिल्ह्याच्या पवनी या तालुक्यातील गुडेगाव वनबीट क्षेत्रामध्ये महफूल वेचण्यासाठी गेलेल्या गुडेगावातील 55 वर्षाच्या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला केला. बुद्धम ठवरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. गुडेगाव इथला बुद्धम ठवरे हा शेतकरी सकाळी 7 वाजता जंगलात महफूल वेचण्यासाठी गेला होता. दुपारी तो परत आला नाही म्हणून गावकऱ्यांच्या मदतीनं त्याच्या घरातल्यांनी शोध सुरू केला. त्यावर महफुलाच्या झाडाखाली बुद्धम ठवरे हे मृतावस्थेत पडून असल्याचं दिसून आलं. गळ्याचा घोट घेऊन वाघानं बुद्धम यांना जागीच ठार केल्याचं गावकऱ्यांना लक्षात आलं. खरं तर वाघ गावात फिरत आहे अशी तक्रार वनविभागाला गावकऱ्यांनी खूप आधीच केलेली होती, पण वनविभागानं त्याची दखल घेतली नाही म्हणून बुद्धम यांचा मृत्यू ओढावला असं गावकरी सांगतायत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा वेळ झाली आहे ब्रेकची. ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांचा शेतकऱ्यांसाठीच पुढाकार. आपुलकी संस्थेनं अमरावतीत शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी झटणाऱ्याला जीवनगौरव देऊन त्याचा केला सन्मान. आणि सिंधुदुर्गात शिमगोत्सवाचा उत्साह, देवाच्या मांड्याची परंपरा कायम. तर शहापुरात पार पडला शिमगोत्सवाचा बोहडा. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता आपण बातमी पाहणार आहोत अमरावतीमधून. मुंबई पुण्यासोबतच देशभरात शेतकऱ्यांची मुलं आयटी क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतलाय, धाव घेतली आहे. या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांनी गेल्या 4 वर्षांपासून आपुलकी नावाची एक सामाजिक संस्था सुरू केली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. अमरावतीत आपुलकीनं अनेक विधवा शेतकरी महिलांना पीठगिरणी दिली आहे, शिलाई यंत्र दिले आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलंय. तसंच गेल्या 30 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या दर्यापूर इथल्या विजय वेल्हेकर यांचा आपुलकी या संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. त्यांचा जीवनगौरव देऊन सन्मान झाला. तर आत्महत्या केलेल्या 31 शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना अमरावतीत झालेल्या या कार्यक्रमात शिलाईचं मशीनही भेट देण्यात आलं. ज्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्ट हालात भोगल्या, ज्यांनी काय अतिशय प्रभावीपणे शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या न्यायाखाली लढाई दिली, अशा कार्यकर्त्याला सन्मान दिला पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून आज अमरावती इथे विजयभाऊ उल्लेकर सारखे जे चळवळीतले अर्धवीर आहे, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी फार मोठं काम केलेलं आहे, अशा माणसाला पुरस्कार देऊन एक आमचा म्हणजे शेतकरी समाजाचा एक गौरव वाढवला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबईत जनक बंगल्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले कल्चरल फाउंडेशन तर्फे अमिताभ बच्चन यांचा शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरव करणार आहेत. हा कार्यक्रम साताऱ्यात होणार आहे, त्याचंच निमंत्रण देण्याकरता उदयनराजे भोसले अमिताभ बच्चन यांना भेटले. राजघराण्याच्या वतीनं एका विशिष्ट स्फटिकापासून तयार केलेली शाही तलवार देऊन अमिताभ बच्चन यांचा यावेळी त्यांनी सत्कार केला आणि त्यांना निमंत्रण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आपल्याला आदर आहे आणि त्यांच्या वंशजांनी मला येऊन भेटल्याचा मला अभिमान वाटतो असं सांगत हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी साताऱ्याला नक्की येईन असं अमिताभ बच्चन यांनी सांगितलंय. शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं शिमगोत्सवाचा बोहडा पार पडला. या बोहड्याच्या निमित्तानं इथे देवादिकांचे मुखवटे तयार करण्यात आले आणि त्या मुखवट्यांनी पात्र नाचवली गेली. यात बोहड्यातील सोंग नाचवणं याला म्हणतात. रात्रभर सुरू असलेल्या या नृत्यामध्ये महिषासुर मर्दिनीची कथा प्रदर्शित केली जाते. ही सोंग नाचवण्यासाठी गावातल्या सुशिक्षित तरुण सुद्धा यामध्ये सहभाग घेत असतात. सकाळी महिषासुराला मारल्यानंतर हे नृत्य संपतं. हे नृत्य पाहण्याकरता ठाणे जिल्ह्यातील अनेक नागरिक सुद्धा या ठिकाणी हजेरी लावत असतात. पालघर
फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवशी दरवर्षी हा बोळवा हा उत्सव अतिशय थाटात उत्साहात साजरा होत असतो आणि आजही या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. या उत्सवाची परंपरेचा जर आपण विचार केला तर ज्यावेळी हे सरळंबा गाव या बासमतीच्या काठावर वसवलं गेलं तेव्हापासून आमच्या पूर्वजांनी इथल्या या अशिक्षित समाजाला, अडाणी समाजाला आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची ओळख व्हावी या हेतून हा उत्सव सुरू केलेला आहे. होळीनंतर कोकणातील हा शिमगा जवळपास महिनाभर सुरू असतो. त्यामुळे सध्या कोकणातील गावागावांमध्ये पालखीत विराजमान झालेले देव भक्तांच्या भेटीला निघालेले पाहायला मिळतात. सिंधुदुर्गात देवाचा मांड बसवण्याची परंपरा आहे. या मांडाच्या बाजूला पारंपरिक कला आविष्कार सादर केले जातात. यामध्ये सोंग आणणे हा गमतीदार आणि तेवढाच प्रबोधन करणारा नाट्यकला आविष्कार घुमटाच्या ठेक्यावर सादर करण्यात येतो. यावेळी साकारण्यात आलेला नाचा हा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. काही लोकांचे दुर्गुण वगैरे असतात ते एकमेकाचे सोंगाच्या रूपाने ते काढले जातात आणि ते दुर्गुण सुधारण्यासाठी हे सगळ्या समाजाला हे करण्यासाठी सोंगाची पद्धत आहे. त्याच्यासाठी हे वाद्य वगैरे घुमट वाद्य असं म्हणून हा शिगमा करण्याचा इकडचा एक ध्येय आहे. यासह गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.